पुढे जाऊन सोन्याचा भाव कमी होईल असं वाटतंय का तुम्हाला? सध्याचा सिनेरिओ बघता तुम्ही ज्या दिवशी घ्याल त्या दिवशीचा तुमचा रेट कमी, हे मी म्हणेन. कारण की वाढतच जातो आणि फरक पडला तर किती 1000-2000चा पडतो. तर बाळ जन्मले की त्याला सोनं उगाळून देतात, सोनं उकळलेलं पाणी देतात. तो एक कन्सेप्ट आहे. बाळाला कान टोचणे, आपल्या जन्मापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत आपल्यावरती 16 संस्कार होत असतात. वाय कान टोचणे? तर कानाची ही जी पाळी आहे हे आपल्या पूर्ण शरीराचं रिमोट कंट्रोल आहे. तर महिलांच्या मध्ये ना बाय डिफॉल्ट मॅनेजमेंट ही गुण असतेच. बरोबर आहे की मला 10 वाजता मला शॉपला जायचं, म्हणजे नोकरीला जायचं आहे, तर मग मला सकाळी उठून किती वाजता डब्बे करायचे आहेत, इकडे माझ्या पोळ्या तर तिकडे कुकर होतोय, तोपर्यंत भाजी पण होती. सो स्त्रियांनी बिझनेस करावे. आणि पूर्वी जसं म्हणत होते की एक स्त्री शिकली की पूर्ण कुटुंब शिकतं, तसं आत्ताच्या दिवसामध्ये जर म्हटलं तर एक स्त्री जर उद्योजिका बनली तर अख्खं कुटुंब उद्योजक बनतं. की डीमार्ट म्हणा किंवा बिग बाजार म्हणा, यांचे जे काही डिस्प्लेचे टेक्निक्स असतात, तर त्याच्यामध्ये कसं असतं की डिस्प्लेला खाली मुलांना हातात येतील त्या वस्तू सगळ्या खाली असतात. म्हणजे तुम्ही 1000ची खरेदी कराल तरी 2000ची खरेदी कधी करून याल ते मला माहिती नसतं. स्त्रियांना लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात किंवा घरातल्या गोष्टी असू दे, कॉस्मेटिक्स असू दे, ऑफर्सवाले असतात ते तुमच्या आय विजनमध्ये ठेवत असतात. बाय वन गेट वन अशा काही ऑफर्स असतात. ठीक आहे. त्याच्यात त्यांची अरेंजमेंट कशी असते की ज्याची एक्सपायरी डेट संपत आलेली आहे ते पुढे ठेवतात आणि ज्याचे नवीन आलेले ते मागं ठेवतात. हॅलो, हाय, नमस्कार. मी जयंती वाघधरे. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट हा खूप महत्त्वाचा आहे. जर का तुम्हाला दागिन्यांची आवड असेल, जर का तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल किंवा दागिन्यांमध्येच तुम्हाला बिझनेस करायचा असेल, तर आजचा हा पॉडकास्ट तुम्ही मिस करूच शकत नाही. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहे ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडेजी. खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू खूप जयंतीताई की तुम्ही आम्हाला मला इथे बोलवलं आणि सगळ्यांशी संवाद साधायची संधी देत आहात. त्याच येस ताई, खूप महत्त्वाचा प्रश्न अगदी सुरुवातीला. सोनं लाखाच्या घरात पोहोचलेलं आहे अगदीच, पण सोन्यावरचं जे प्रेम आहे ते भारतीय महिलांचं कधीच कमी होऊ शकत नाही. बरोबर आहे. त्यामुळे माझा अगदी पहिलाच प्रश्न आहे तुम्हाला की म्हणजे या रेटमध्ये आता जे सोनं लाखात आहे, तर सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, तुम्हाला योग्य वाटतं? निश्चितच. कारण की बघा आता ह्याच्यासाठी ना मी 2-3 ह्याच्या प्रकारे होते की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही म्हटलं की कुठेच भारतात अशी नाहीच सापडणार महिला. म्हणजे अगदी गरीबातली गरीब झोपडपट्टीत राहणारी जरी असली तरी तिच्याकडे एक छोटं मंगळसूत्र, मणिमंगळसूत्र सुद्धा असतं की तिला तेवढी सोन्याची हौस नक्कीच असते. त्याच्यानंतर आपल्या संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासून स्त्रीधन नावाचे कन्सेप्ट आहेत. पहा की लग्नामध्ये मुलीला सोनं देणं ही जी आहे ती स्त्रीधन ही कन्सेप्ट आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे की मुलीला आयुष्यामध्ये परत पुढे काही संकट आलं, कुटुंबावरती काही अडीअडचण आली, तर त्यावेळेस तिला हे सोनं कामाला यावं. काय तेव्हापासून बघता आता ह्या मिस्टर कोविडनी तर आपल्याला खूप काही चांगलं शिकवलेलं आहे की त्यावेळेस बऱ्याच जणांना पैशांच्या अडचणी वगैरे आल्या. कुठल्याही बँकेत तुमचे किती जरी असले, कितीही तुमच्या जमिनी जरी असल्या, तरी तुम्हाला 11th आवरला लगेचच इमर्जन्सीला नाही. आणि लोकांची म्हणजे जी दवाखान्याची बिलं होती तर ती होती, त्यावेळेस यांना सोनं खूप कामाला आलेलं आहे. करेक्ट. सो येस, सोन्यामध्ये गुंतवणूक निश्चित करायला हवी. गुंतवणूक म्हणून जर बघत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये 24 कॅरेटचे बिस्किट्स, वळे किंवा कॉईन्स असतात त्याच्याकडे. बट तुम्ही दागिन्यांमध्ये गुंतवणूक प्रायोरिटीने दागिन्याला गुंतवणूक नाही म्हणू शकत. तो वारसा असतो तुमचा. म्हणजे तुमच्याकडचं आईचं तुम्हाला आलं किंवा सासूचं तुम्हाला आलं हे तुमचं असतं. ते पुढे कुणाला तरी जनरेशनमध्ये गेलेले, दॅट इज सेकंडरी इन्व्हेस्टमेंट येतं त्याच्यामध्ये. करेक्ट. सो निश्चित. आणि सोन्या मी अजून लास्ट स्टेटमेंट ह्या उत्तरावरती असं म्हणेल की जसं अन्न, वस्त्र, निवारा हे आपल्या बेसिक नीड्स झालेल्या आहेत ना, तसं दागिना आणि सोनं हे आपली बेसिक नीडमध्येच आलेले, म्हणून ह्या इंडस्ट्रीला कधीच रिसेशन नाही येणार. करेक्ट. पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न जो मी बऱ्यापैकी महिलांची जी सायकोलॉजी आहे त्या रिलेटेड हा प्रश्न करतेय. म्हणजे महिलांना असं वाटतं की नको, आता सोनं खूप वाढलंय ना, भाव वाढलाय, जरा कमी होऊ दे मग आपण घेऊया, कमी होऊ दे मग. पण सोन्याचा भाव कमी होतच नाहीये, सोन्याचा भाव हा वाढतच चाललाय. त्यामुळे मग म्हणजे तुम्ही एक एक्सपर्ट आहात म्हणून हा प्रश्न विचारते की पुढे जाऊन सोन्याचा भाव कमी होईल असं वाटतंय का तुम्हाला, की हीच ती योग्य वेळ आहे
की तुम्ही सोनं खरेदी करू शकता? सध्याचा सिनॅरिओ बघता तुम्ही ज्या दिवशी घ्याल त्या दिवशीचा तुमचा रेट कमी, हे मी म्हणेन. हो. कारण की वाढतच जातोय आणि फरक पडला तर किती 1000-2000चा पडतो. तो तुम्हाला तोळ्याचा दिसतो, ग्रॅम मागे त्याचा तो 100 रुपये 50 रुपयाच्याच प्रमाणे असतो. त्याच्यामुळे ज्या दिवशी तुम्ही खरेदी कराल त्या दिवशीचा जो रेट आहे तो तुमचा रेट कमी, हे तुम्ही समजायचं आणि ज्या दिवशी घ्यायचे त्याची जा. पण हा रेशो तुम्हाला मी दुसरी एक बाजू ह्या गोष्टीची सांगते की आत्ता तुमचं जर सोनं 1 लाखाला जरी आहे तरी विचार करा, कोविडच्या आधी जे सोन्याचा रेट होता तो 40-45 हजार होता. त्यावेळेस घेतलेलं सोनं तुम्ही आज विकत आहात तर तुम्हाला 50-60 हजाराचं त्याच्यावरती रेट वाढून येतोय. म्हणजे त्याला तुम्ही जो भरलेला GST आहे, त्याला दिलेलं जे मेकिंग आहे, हे सगळं तुमचं तिथे कव्हर झालं ना, दुप्पट रीतीने कव्हर झालं. तर सोन्याचा भाव वाढला की लोकांच्या मनामध्ये जी भीती होती दॅट इज वन मिथ, असं काही नाहीये. हां, थोडा प्रमाण असं कसं होतं, जे व्यवसाय करतात, ज्वेलर्स असतात, त्यांच्यावरती काय होतं की समजा घेणारी व्यक्ती 10 ग्राम घेत असेल तर ती वाढलेल्या रेटमध्ये ती 7 ग्राम घेईल, 8 ग्राम घेईल, ते घेण्याचं प्रमाण. पण सोनं हे घेतलंच जातं. पण आता सोन्यासोबतच चांदीचेही रेट्स खूप वाढताना आपल्याला दिसत आहेत. तर मग आता सोन्याला लिटरली टक्कर दिली जाते चांदीकडून. पण चांदीत इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का? हो, आता चांदीत पण इन्व्हेस्टमेंट सुरू झाले. जसे गोल्डचे ETF वगैरे असतात ना, तसंच चांदीला सुद्धा ETF वगैरे सुरुवात झालेली आहे. रादर गोल्ड जितकं प्रेशियस मेटल म्हणून बघितलं जातं तितकंच चांदीकडे पण आता प्रेशियस मटेरियल म्हणून बघितलं जातं. उदाहरण देते मी, आता कोल्हापूरला माझ्याकडे काही माझे क्लायंट आहेत एक, तर त्यांच्याकडे चांदीचे दागिने, पारंपरिक दागिने असे त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन्स भरतात आणि त्यावेळेस चांदीचे दागिने घेणाऱ्या महिला खूप आहेत त्यांच्याकडे. येस, पारंपरिक दागिने. ते काय करतात, आता तुम्ही म्हणता तसं सोन्याच्या भावाने परवडत नाही, मग ते चांदीचा दागिना घ्यायचा, तोही अगदी 60-70 हजारापर्यंत त्यांना जातो. त्याला गोल्ड पॉलिश करून घ्यायचं आणि वापरायचं. सो चांदीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याकडे चांदीसुद्धा पूजेमध्ये कॉईन आपण वापरतोच त्याच्यामध्ये. सो चांदीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे जेवढं सोनं आहे. वा. आणि म्हणजे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, की आपल्या भारतीय परंपरेनुसार सोनं, चांदी, दागिन्यांना एक वेगळं महत्त्व आहे. हो हो. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं स्त्रीधन आहे, स्त्रीधन तर आहेच, पण अगदी एक जन्मलेल्या बाळाला सुद्धा दागिन्यांनी आपल्याकडे मिळवलं जातं. येस येस. तर काय त्या मागचं सायन्स आहे किंवा काय महत्त्व आहे की एखाद्या बाळाचे जन्मल्यानंतर कान टोचले जातात किंवा त्याच्या पायात वाळा घातले जातात, त्याविषयी जाणून घ्या. आता तुम्ही जसं म्हणाल की जसं बाळ जन्मतं तर त्यावेळेस मुळात सोन्याचं काय आहे की रासायनिक गुणधर्म जो आहे तो आहे ऊर्जा देणे, उष्णता देणे. तर सोनं आता बऱ्याच इलेक्ट्रॉनिक्स गोष्टीमध्ये पण वापरतात. जेवढं दागिनेत वापरतात तेवढंच तुमचं इलेक्ट्रॉनिक्सच्या पण बऱ्याच, म्हणजे आजकालचे लॅपटॉप्स म्हणा, अँड्रॉइड म्हणा, असे आयफोन्स आहेत, या सगळ्यामध्ये सोनं वापरलेलं असतं. डझंट मॅटर प्युरिटी किती आहे, पण त्याच्यामध्ये सोनं वापरलेलं असतं. तर पण आपण जर आपल्या संस्कृतीच्या प्रमाणे म्हणालो तर बाळ जन्मले की त्याला सोनं उगाळून देतात, सोनं उकळलेलं पाणी देतात. दॅट इज की त्याला स्वतःची ऊर्जा तेव्हा नसते ना, तर ही बाहेरून आपण त्याला देतो ऊर्जा. तर तो एक कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणालात की बाळाला कान टोचणे. सो आपल्या जन्मापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत आपल्यावरती 16 संस्कार होत असतात. ठीक आहे. त्या 16 संस्कारापैकी हा एक कान टोचणे हा हे आहे. वाय कान टोचणे? तर कानाची ही जी पाळी आहे हे आपल्या पूर्ण शरीराचं रिमोट कंट्रोल आहे. अच्छा. हां, तुमच्यातल्या फिलिंग्स जागणं किंवा जिवंत राहणं, दया, माया, सहानुभूती, आपण ह्या ज्या गोष्टी सगळ्या म्हणतो ना, येस, इमोशन्स क्रिएट करणे, हे आपल्या ह्या पाळीचं काम आहे. तुम्हाला लक्षात असेल शाळेमध्ये तुम्ही जेव्हा जात होतात आणि काही चुकलात तर आपल्याला शिक्षा काय असायची? चुकल्याची जाणीव होती लगेच ती. दॅट इज वन थिंग. सेकंड, मग तुमच्याकडे काही बोलता होतं असं होतं इथे, तुम्हाला ताप आला, हे आला तर पहिल्यांदा कानशिलं गरम होतात. ठीक आहे ना. सो हे सगळं याचं रिमोट कंट्रोल आहे. सो त्या बाळाला तेव्हा आपल्याकडे 12व्या दिवशी किंवा 6व्या महिन्यामध्ये तुम्ही ते टोचतात, तर तेव्हा त्वचा कोवळी असते आणि तो आपल्यापैकी हिंदू संस्कृतीमध्ये हा एक आपल्यावरचा संस्कारांपैकी एक भाग आहे. ते टोचतात ज्याच्यामुळे त्याचं पूर्ण ॲक्टिवेट राहतात ह्या सगळ्या. तो येस, जे मी हा फरक स्वतःच्या डोळ्यांनी पण काही जाणं की ज्यांचे नाही टोचलेले तर त्यांच्यामधल्या स्वभावांचा आणि ज्यांचे टोचलेले त्यांच्यामधल्या स्वभावांमध्ये फरक आहेच. येस, हा पाहिला मी स्वतः.
आणि याचबरोबर तुम्हालाच एकदा मी तुमचा व्हिडिओ पाहत असताना मी हे ऐकलं होतं तुमच्याकडून की सोनं आणि चांदी हे जे आपले दागिने आहेत, विशेष करून चांदी हे कमरेखाली तुम्ही परिधान करता आणि सोनं कमरेच्या वर परिधान करता, तर याचं काय वेगळं वैशिष्ट्य आहे? ह्याच्या मागे काय सायन्स आहे, जसं मी आत्ता म्हणलं की सोन्याचा गुणधर्म हा ऊर्जा देणे आहे. सो चांदीचा रासायनिक गुणधर्म आहे की थंडावा देणे शरीराला. येस, शरीराचा कमरेच्या वरचा जो भाग आहे या भागाला जास्तीत जास्त ऊर्जेची गरज असते. आपण कारण हालचाली आपल्या त्याचं होतं की तुम्ही काहीही काम करतात तर हाताने वगैरे करतात, तिथे तुमचं हृदयाला गरज असते, तुमच्या मेंदूला गरज असते. ह्या सगळ्यांसाठी सोनं हे कमरेच्या वर वापरलं जातं. आणि आपल्या पूर्ण ह्या हालचालींचा शरीराचा भार पेलणारे आपले पाय असतात आणि त्यांना थंडाव्याची गरज असते. त्याच्यामुळे कमरेच्या खाली जे आहे ते चांदी घातली जातात. आपल्याकडे तुम्ही बघत असाल की आपल्याकडे लहान मूल जन्मलं ना की लहान असताना त्याच्या पायामध्ये वाळे घालतात. तेही म्हणजे पूर्वीचे शिंदेशाही तोडे वगैरे तुम्हाला आठवत असेल तर ते असे जड असे घालतात. रिझन बिहाइंड दॅट की तो चालताना त्याचा बॅलन्स यावा. पायाला तो असं एक काही जणांचा कर्व येतो काही वेळेस, तर ते तेल चोळून पाणी तर ते तेल पाणी तर करतच असतात. त्याच्याचबरोबर ती चांदी जी आहे ती त्याला थंडावा पण देत असते आणि तो बॅलन्स पण देत असते. मोठ्या महिला जेव्हा पायामध्ये वापरतात तर त्याच्यामध्ये असं असतं की रक्ताभिसरण तुमच्या पायाचं, महिलांना टाचदुखी असते, पाय दुखण्याचे असतात, तर तुमचं रक्ताभिसरण त्याच्याने सुरळीत जर राहिलं तर तुमचे ते पाय दुखण्याच्या सगळ्या गोष्टी कमी होतात त्याच्यामध्ये. तर हा भाग चांदीचा आणि तो सोन्याचा आहे. म्हणजे चांदी थंडावा देतो म्हणून ते कमरेच्या खाली. आता ही गोष्ट वेगळी की बायकांनी आता बरेच जण म्हणजे आता कोणी स्टेटसप्रमाणे सोन्याचे पायातले वगैरे ते दॅट इज. पण जर तुम्ही रिअल सायंटिफिकली आणि आध्यात्मिक जरी म्हटलं, आध्यात्मिकमध्ये म्हटलं तर आपल्याकडे सोनं जे आहे ते पूजेमध्ये ठेवलं जातं, ठीक आहे ना, मग ते पायात घालत नाहीत. हे त्याच्या मागचं आहे, लक्ष्मी मानली जाते ना त्याला, त्याच्यामुळे ते पायामध्ये घातलं जात नाही. सो हे आध्यात्मिक कन्सेप्ट आहे त्याच्या मागे. पण हल्ली कसं आहे, लोकांना सायन्स पण पटवून द्यावं लागतं, सायन्सच्याच आधाराने पटवून द्यावं लागतं. त्याच्यामुळे दोन्ही कारणं मी सांगितली. करेक्ट. पण जसं आपण सोनं खरेदीविषयी बोलत होतो की आता सणवार सुद्धा सुरू होणार आहे आणि नक्कीच लोक सोनं खरेदी करायला जाणार आहे. कदाचित तो टक्का आता कमी होईल कारण ज्या पद्धतीनं सोन्याचे भाव वाढलेले आहेत, मला नाही वाटत की प्रत्येक मध्यम वर्गीयला ते अफोर्डेबल आहे. पण एक प्रश्न मला ह्यात विचारायचा होता, तो म्हणजे आपल्या ज्या भारतीय महिला आहेत, विशेष करून ज्या हाऊसवाईफ्स आहेत, ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे आणि त्यांना एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट सुद्धा करायची आहे, कारण अनेकदा अडीअडचणीत तुमचं सोनंच तुमच्या उपयोगी पडतं. त्यामुळे तिला दागिने घ्यायचे असतात सोन्याचे आणि तीच इन्व्हेस्टमेंट म्हणून पण राहू शकते का, असा माझा हा प्रश्न आहे. राहू शकते. मी तेच मगाशी आपण बोलताना म्हटलं ना की मला सोन्याचे दागिने घ्यायचे, घेऊ शकते तुमचे. मग आता पूर्वीच्या काळी बघा असं व्हायचं की लोन वगैरे जितके आत्ता फॅसिलिटीज झालेल्या आहेत तेवढ्या लोनच्या ह्याच्या फॅसिलिटीज त्यावेळेस नव्हत्या. तर त्यावेळेस आधार काय होता की घरातलं सोनं. सगळ्यात पहिल्यांदा काय व्हायचं की घरात बाई तुझ्याकडे किती सोनं आहे दे, गहाण ठेवणे म्हणा किंवा ते विकणे आणि त्याच्यातनं पैसा उभा करणे हे होतं. तर त्याच्यामुळे सवयच लागली आपल्या भारतीय बायकांना की घेणं आणि ते इमर्जन्सीला वापरणं, नाही तर सणवारांना वापरणं. तर सोन्यामध्ये सोनं घ्यावंच तुम्ही. हां, तुम्ही म्हणाल्यासारखं प्रमाण कमी नक्कीच होणार आहे की जो वाढलेल्या भावामुळे कोणी 10 ग्रॅम घेतो तो आज 5 ग्रॅम 7 ग्रॅम असा घेईल, कारण भाव वाढलेला आहे. तर प्रत्येकालाच कितीही श्रीमंत असले ते प्रत्येकाला त्याचा परिणाम जाणवतोच. पण मग मी पुन्हा तुम्हाला दुसऱ्या म्हणलं की माझ्याकडे जुनं काहीतरी सोनं आहे, ते जुनं सोनं मी त्यांना देते आहे आणि त्याच्यात ते वळतं करून मी नवीन दागिना घेते. तर मला जुन्या सोन्याला जर वाढत्या भावाप्रमाणे चांगली किंमत येत असेल तर माझा तेवढा पैसा हलका होणारच आहे ना त्याच्यामध्ये. करेक्ट. सो हे सगळं आहे. तर सोन्यामध्ये दागिने घ्यावे आणि बायकांना तर लागतातच. ज्यांना नाही जमत त्यांच्यासाठी पर्याय पण आहेच आहेत ना मॅम, की 1 ग्रॅमचे दागिने वगैरे हे सगळे जे आहेत. आता हल्ली तर दुसरी गोष्ट की तुम्ही म्हणता तर वाढता भाव हा 22 कॅरेटचा आहे, 24 कॅरेटचा आहे. पण 18 कॅरेट जे आहेत, पुन्हा आता आपल्याकडे भारतामध्ये 14 कॅरेट सुद्धा सुरू झालेले. अगदीच परवा तर 9 कॅरेटला सुद्धा हॉलमार्किंगची मान्यता मिळालेली आहे त्याच्यामध्ये. तर हे की तुमच्याकडे तुम्ही सोनं वापरायचं आहे मला, हा जर तुम्हाला आहे की बाबा सोन्याचा दागिना वापरता, ती कन्सेप्ट तुमचं त्याच्यामध्ये पूर्ण होतं. पण तुम्ही जर इन्व्हेस्टमेंटच्या ॲस्पेक्टनी बघितलं तर मग तुम्ही 24-22 मध्ये जाऊ शकता. 18-14 हे तुम्हाला जस्ट हाऊस पुरवण्याकरता आहे, ते बजेटमध्ये पण आहे. तर 9 कॅरेटचं जर तुम्ही बघितलं तर
ते 30-35 हजाराला पडतं आजकालचा भाव बघितला त्याच्याप्रमाणे. त्याला एक्सचेंज पण त्या पद्धतीने तुम्हाला मिळतोच आहे. सो हॉलमार्किंग असल्यामुळे तुम्हाला जी 24 कॅरेटला 22 कॅरेटला एक्सचेंज पॉलिसी ती त्याला पण आहे, हॉलमार्क पण आहे, त्याच्यामुळे गव्हर्नमेंट अप्रूव्ड पण आहे. सो बिंदासपणे बायकांनी दागिने घ्यावेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. क्या बात आहे. तुम्ही म्हटलं तर आता यावर आम्ही विचार करू. पण याच बरोबर म्हणजे ताई तुम्ही ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट आहात आणि त्यामुळे तुम्ही अनेकदा अनेक महिलांना सुद्धा मार्गदर्शन करता. हो. तर मला खरं तर हाच प्रश्न विचारायचा आहे की हल्ली बिझनेस करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि विशेष करून एखाद्या गृहिणीनं, एखाद्या स्त्रीनं स्वतःचं बिझनेस स्टार्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही काळाची गरज सुद्धा आहे. कारण एकीकडे ती घर सांभाळते तर एकीकडे ती स्वतःचा बिझनेस व्यवसाय करूच शकते. आणि आता इतके मार्ग उपलब्ध आहेत की तुम्ही छोटं छोटं सुद्धा स्वतःचं बिझनेस स्टार्ट करू शकता. ज्या पद्धतीनं आधीच्या बायका पापड किंवा लोणचं ह्याचं बिझनेस करायचे, तसं हल्ली बायका ज्वेलरी बिझनेस करतात किंवा कोणी काहीतरी साड्यांचं बिझनेस करतात. तर ह्यामध्ये चांगला मार्ग कोणता आणि ज्यातनं त्यांना मॅक्झिमम प्रॉफिट सुद्धा मिळेल असं कोणते बिझनेस तुम्ही सजेस्ट करू शकता का? बिझनेस करणं कोणताही करा काय, पण तो तुम्ही प्लॅननी केलं काय, काही गोल ठेवून केलं, काही टार्गेट अचीव करण्याच्या दृष्टीने ठेवलं तर बिझनेस कोणताही असो, अगदी पोळी भाजीचा बिझनेस सुद्धा तुम्हाला खूप काही कमावून देऊ शकतो. ठीक आहे ना. एक रेस्टॉरंट आहे बघा ज्यांचं, त्यांनी जयंती कठाळे मॅडमचं, तर ते सुद्धा आहे पूर्ण ब्रह्म. तर त्यांनी सुद्धा ते काय म्हणजे पुरणपोळी आहे एका ह्याच्यावरती त्यांनी कितीतरी म्हणजे अगदी US पर्यंत त्यांनी स्वतःच्या ब्रांचेस. तर बिझनेस तुम्ही जर प्लॅनिंगनी केलं, गोल ठेवून केलं तर बिझनेस कोणताही असो तो तुमचा सक्सेस होतोच असो. आता दुसरी गोष्ट, महिलांच्या मध्ये ना बाय डिफॉल्ट मॅनेजमेंट ही गुण असतेच. बरोबर आहे की मला 10 वाजता मला शॉपला जायचं म्हणजे नोकरीला जायचं आहे, तर मग मला सकाळी उठून किती वाजता डब्बे करायचे आहेत, इकडे माझ्या पोळ्या तर तिकडे कुकर होतोय, तोपर्यंत भाजी पण होती. या सगळ्या गोष्टी त्यांना मॅनेज करणं. घरामध्ये 2 माणसं होते तेव्हा किती किराणा लागणार आणि आता 10 जण झाले तर किती किराणा लागणार, हे सगळं डिफॉल्ट त्यांच्यामध्ये बाय डिफॉल्ट असतं ही मॅनेजमेंट. सो स्त्रियांनी बिझनेस करावे. आणि पूर्वी जसं म्हणत होते की एक स्त्री शिकली की पूर्ण कुटुंब शिकतं, तसं आत्ताच्या दिवसामध्ये जर म्हटलं तर एक स्त्री जर उद्योजिका बनली तर अख्खं कुटुंब उद्योजक बनतं. क्या बात आहे. आणि त्या मुलांवरती ते संस्कार व्हायला लागतात. बरोबर आहे ना. आणि शेवटी तिला म्हणजे बायकांना घर आणि नोकरी हे सांभाळणं, म्हणजे मीही त्या फेजमधनं गेलेली म्हणून म्हणते की हा फार मोठा टास्क आहे मॅम. बरोबर आहे ना. बिझनेस करणं हे तुम्हाला तुमचे शेड्यूल ठरवता येतात, तुम्हाला तुमचा वेळ तुमच्या हातात असतो, तो कसा वाटायचा आणि तो कसा उपयोगात आणायचा हे तुमच्या हातामध्ये असतं. आणि त्याच्यामुळे मग बायका घर पण सांभाळू शकतात, मुलांना पण सांभाळू शकतात आणि बिझनेस पण करतात आणि घरामध्ये इन्कमचं तुमचं एक हे पण होतं. मग आता तुम्ही जर प्रॉफिटेबल म्हणालात तर मग येस, तुम्हाला जर तुम्ही ज्वेलरी बिझनेसमध्ये आहात तर ज्वेलरी बिझनेसमध्ये तुम्हाला काळाची गरज ओळखणं गरजेचं आहे. एक उदाहरण मी देईन की धुळ्याला माझ्या एक स्टुडंट्स आहेत, तर तुम्ही वुमन एंटरप्रेन्योर्सचं म्हणालात म्हणून सांगते की मी बऱ्याच महिला आहेत की ज्यांच्याकडनं मी कोणतीही फी न घेता त्यांना बिझनेससाठी फ्री कन्सल्टिंग देत असते. सो अशाच एक धुळ्याच्या एक जण माझ्याशी कनेक्ट झाल्या होत्या आणि त्यांनी मला असं ज्वेलरी बिझनेसमध्ये करत होत्या आणि त्या करत होत्या की रिसेलिंगचं करत होता. बट त्यांच्याशी मी जेव्हा कन्सल्टेशनसाठी बोलत होते तर त्यावेळेस मला हे पण कळाले की त्यांना ज्वेलरी बनवता येते. येस. आणि त्यांनी हिलिंगचे पण कोर्सेस केलेले आहेत. सो मी त्यांना एक गोष्ट सजेस्ट केली की तुम्हाला ज्वेलरी बनवता येतं तर तुमचा फोकस तुम्ही बनवलेला ज्वेलरी त्याला तुम्ही हिलिंग्स करता तर त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी एक कलेक्शनचं नाव द्या आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या ज्वेलरी विका. साईड बाय साईड तुमचं ज्वेलरीचा रिसेलचं ज्वेलरी जे आहे ते राहून दे. हां, आजची ही दीड वर्षापूर्वी त्यांना दिलेले सजेशन होतं. आजची कंडिशन अशी आहे मॅम की त्यांना रिसेल ची गरज पडत नाही. त्यांना त्यांच्याच बनवलेल्या ज्वेलरीला खूप चांगल्या पद्धतीने डिमांड आहे. एक्झिबिशन टू एक्झिबिशन त्यांना दुसरा वेळ सांगितलं की तुम्ही एक्झिबिशन टू एक्झिबिशन जा, जो तुमचा कस्टमर बेस तयार होतो. कस्टमर बेस तयार झाल्या तर सुरुवातीलाच बायका काय करतात, दुकान टाकतात. मग तुमची जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, ऑफिसच्या इन्व्हेस्टमेंट आहे, सगळ्या बाकीच्या गोष्टी होतात, तुमच्या मालाची इन्व्हेस्टमेंट येते. आणि या इन्व्हेस्टमेंटच्या मध्ये जर तुम्हाला कस्टमर नाही आला तर तुमची मार्केटमध्ये म्हणजे कोणताही बिझनेस असेल त्याला तुम्हाला 1000 दिवस द्यावेच लागत असतात. आणि ह्याच्यामध्ये जर तुमचा बिझनेस नाही चालला
तुमची मार्केटमध्ये क्रेडिबिलिटी तयार होईल तोपर्यंतचा जो वेळ आहे तो पेशन्स नसतात आणि मग वर्षभराच्या ती बिझनेस बंद पडतात. सो तुम्ही मग एक्झिबिशन टू एक्झिबिशन जा, तुमचा स्वतःचा कस्टमर बेस तयार करा. जेव्हा तुमचा कस्टमर बेस थोडं थोडं तुम्ही घरामध्ये तुम्ही ते ठेवा माल आणि त्यांना ते द्या आणि मग नंतर हळूहळू करून मग तुम्ही शॉपचा विचार करा. टप्प्याटप्प्याने जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला मग त्याच्यामध्ये कसा सक्सेस तुम्ही हे करा. फ्रस्ट्रेशन पण येत नाही, नाराजी पण येत नाही. तेच आहे साड्यांचं. आणि आजकाल ना म्हणजे ऑनलाईन सुद्धा बिझनेस होण्यासाठी खूप आहे की लोकांना घर बसल्या बसल्या जर सगळं मिळत असेल तर काही आता दागिन्यामध्ये सोन्याचे दागिने जे आहेत, चांदीचे दागिने जे आहेत, कपड्यांमध्ये सुद्धा काही कपडे जे असे आहेत की लोकांना टच केल्याशिवाय बघितल्याशिवाय तो घेण्याचा म्हणजे तो फील नाही येत घेण्याचा बद्दल. म्हणून काही मला पण तरीसुद्धा ऑनलाईन सुद्धा बिझनेस खूप छान चाललेले आहेत. लोक घेतात, कपडे सुद्धा घेतात, आर्टिफिशियल ज्वेलरी पण त्याच्यामध्ये जातात. तर ह्या लोकांनी त्याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये पण जायला काहीच हरकत नाही आहे. बरेच असे काही साईट्स आहेत की ज्याच्यावरती तुमच्या स्वतःची वेबसाईट तुम्ही कमी खर्चामध्ये करू शकता आणि तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचे दागिने विकू शकता. ह्याही गोष्टी त्याच्यामध्ये आहे. सो बिझनेस करावा, कुठलाही करावा विथ प्लॅनिंग आणि विथ सगळ्या ह्याच्याने गेलात तर तुम्हाला नक्कीच तो चालण्यासारखा होतो. फक्त वाट बघणं गरजेचं आहे. लगेचच अरे माझं चालतच नाही असं तसं म्हणणं, पेशन्स हवे. ॲब्सोल्युटली. पण स्मिता एक म्हणजे ह्याला जोडून एक असा प्रश्न की ऑनलाईन आणि ऑफलाईन हे आता 2 बिझनेस पॅटर्न तयार झाले ज्यामध्ये आपल्याला ऑनलाईन बिझनेस आता खूप जास्त प्रमाणात दिसतात आणि ऑफलाईनचं काही फायदे काही तोटेही आहेत. सेम ऑनलाईनचंही होतं की अनेकदा जेव्हा तुम्हाला प्रॉडक्ट रिटर्न येतो तेव्हा कधी कधी प्रॉडक्ट त्या क्वालिटीमध्ये किंवा त्या ह्याच्यात राहत नाही, चांगल्या परिस्थितीमध्ये राहत नाही. सो यामध्ये कोणतं ऑप्शन तुम्ही म्हणाल की ऑनलाईन स्टोअर ऑनलाईन बिझनेस करावा की स्वतःची म्हणजे एक दुकान घेऊन मग तसं काय करावं? दोन्ही बिझनेस आहे ना वेगवेगळे फायदे आहेत. ठीक आहे, जर तुम्ही ऑनलाईन बिझनेसमध्ये जर जात असाल ना तर त्या ऑनलाईन बिझनेसमध्ये तुम्ही आत्ता बोलल्यासारखं क्वालिटी तर तुम्हाला मेंटेन करावी लागणार आहेच आहे. पण लोकांच्या ना पेशन्स लेवल खूप कमी झालेले आहेत. घरही बसल्या बसल्या जर मला काही मिळत असेल तर त्यांना ते हवं आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे ते घेतातच. म्हणजे आता बघा ते झोमॅटो, स्विगी आहेत. अरे हे लोक नोकरी करून येतात, घरी पोहोचेतोपर्यंत घरी पोहोचायच्या आधी 15 मिनिट ते ऑर्डर दिलेली असती. घरी जाऊन तुम्ही फ्रेश होतेपर्यंत दारामध्ये पार्सल जेवा आणि झोपा. ठीक आहे ना, सोयी जास्त झालेल्या आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याचा हे आहे. ऑफलाईनमध्ये काय आहे की ऑफलाईनमध्ये तुम्हाला कस्टमर रिलेशनशिप मेंटेन करावी लागते. कस्टमर रिलेशनशिप तुम्हाला मेंटेन करते. कस्टमरला तुम्हाला समोराच्या समोर सर्व्हिस द्यावी लागते. आज एकच अगदी आता ज्वेलरीचंच मी म्हटलं तर एक ज्वेलर आहे तर त्याच्यामध्ये अजून इकडचा ज्वेलर इकडचे सगळेच जण क्वालिटीबद्दल सगळेजण बोलत आहेत, प्युरिटीबद्दल सगळेजण बोलत आहेत, डिझायनिंगबद्दल सगळेजण बोलत आहेत, सगळ्या गोष्टी ते सगळेजण बोलत आहेत. मग तुझं वैशिष्ट्य कशामुळे रे बाबा? तर तुझं कस्टमर सर्व्हिस चांगली कर ना. कस्टमर सर्व्हिसचा दुसरा एक हिडन अर्थ काय आहे की कस्टमरचा इगो पॅम्पर करणे. राईट. घरी पाणी मिळत नाही म्हणून तुम्हाला इथे पाणी नाही विचारायचं, पण तो आला की त्याला रिलॅक्स करायला तुम्ही जितकं त्याला स्टेप बाय स्टेप. माझ्या कन्सल्टेशनमध्ये मी स्टाफ ट्रेनिंगमध्ये एक कस्टमर टच पॉईंट प्रोसेस म्हणून मी एक प्रोसेस घेते. ती डिपेंड टोटली आहे की कस्टमरच्या एंट्री टू एक्झिटमध्ये जिथे जिथे कस्टमर सर्व्हिसचे पॉईंट्स असतात तिथे तिथे तुम्ही कस्टमरला कसा आउट ऑफ द बॉक्स जाऊन चांगली सर्व्हिस देऊ शकता. आणि एक प्रॉडक्ट तुम्ही कस्टमर तुमच्याकडे घेतो तर त्याच्याबरोबर तो तुमच्याकडे एक चांगला अनुभव घेत असतो. तो अनुभव तुम्ही किती चांगल्या प्रमाणाने देतात त्याच्यावर डिपेंड असतं तो कस्टमर तुमच्याकडे परत येणार का नाही येणार. सो ह्या टच पॉईंट प्रोसेसमध्ये तो कस्टमरला एकदम चांगला अनुभव कसा देता येईल ह्याचं मी ट्रेनिंग स्टाफला देत असते. बिकॉज तेच आहे ना, नाही तर बाहेर पडलं की भरपूर ऑप्शन्स आहेत सगळ्यांना आणि आजकालच्या कॉम्पिटिशनमध्ये सगळेजण एकमेकांचा खेचायला बसलेलेच आहेत, कस्टमर म्हणा किंवा सगळ्या गोष्टी म्हणा. सो ह्या गोष्टी कस्टमर तुम्ही जेव्हा ऑफलाईन जाता तर तुम्हाला कस्टमर सर्व्हिस, कस्टमर रिलेशनशिप तुम्हाला चांगली सांभाळणं गरजेचं आहे. मार्केटमधले ट्रेंड खूप ओळखणं गरजेचं आहे की ज्वेलरीमध्ये म्हणलं तर लोकांना आता हल्ली पर्सनलाइज ज्वेलरी खूप हे झालेली आहे. तर मग त्याच्याकरता तुमचं ऑर्डर डिपार्टमेंट आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावं लागतं मेंटेन, की ज्याच्यामध्ये कस्टमरला सांगितलेल्या दिवशी सांगितलेलं पाहिजे तसं त्याच्या बजेटमधलं तुम्हाला कमिटमेंटप्रमाणे देणं गरजेचं आहे. कारण पूर्ण माझ्या अनुभवामध्ये इतक्या वर्षाच्या की कस्टमर सर्व्हिस ऑर्डर हे डिपार्टमेंट जे आहे ते तुमचं अत्यंत सेन्सिटिव्ह डिपार्टमेंट आहे.
बॅक ऑफिसमधनं. अच्छा. हां, की तुम्हाला समजा तुमच्या घरी लग्न आहे आणि तुम्ही जर एखादं ऑर्डर दिलेली आहे किंवा साखरपुडा आहे, तुम्ही अंगठीच्या ऑर्डर केलेल्या आहेत आणि तुमच्या साखरपुड्याच्या दिवशी सकाळपर्यंत तुमची अंगठ्यात नाही मिळत आहेत, सो कस्टमर किती पॅनिक होणार. ॲब्सोल्युटली. ठीक आहे, आता त्यांच्याकडे पैसे गुंतवले सगळं, त्याच्याकडनं घेणार, तोही काहीतरी ॲडजस्ट करणार त्याच्यामध्ये ते देणार. बट त्या कस्टमरच्या डोक्यामध्ये काय आलं की ह्याने माझ्या वेळेला दिलं नाही. सो तुमच्या डोक्यामध्ये एक इम्प्रेशन तयार झालं ना, मग तो ऑप्शन्स बघायला लागतो सगळीकडे. सो ऑर्डर डिपार्टमेंट हे तुमचं सेन्सिटिव्ह आहे. तसं प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सिस्टीम प्रोसेस जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ऑफलाईनसुद्धा असू दे किंवा ऑनलाईनसुद्धा असू दे, दोन्ही बिझनेस हे चांगल्या पद्धतीने चालतात. कारण दोन्ही काळाची गरज आहे सध्याची, दोन्हीही काळाची गरज आहे, ते असणं गरजेचंच आहे. आणि फक्त तुम्ही थोड्याशा प्लॅनिंगनी आणि पुन्हा त्याच्यामध्ये मी म्हणते की सिस्टीम प्रोसेस आणि व्यवस्थित त्याच्याने जर गेलात, निश्चित तुमचे तेही दोन्ही पद्धतीने चांगले चालू शकतात. ताई, बिझनेस विषयी आपण बोलतोय. एखाद्या महिलेला किंवा कोणालाही स्वतःचं बिझनेस जर सुरू करायचं असेल तर असे काय सल्ले द्याल तुम्ही त्यांना? कारण खूप महत्त्वाचे टिप्स असतील ते, की कुठलंही बिझनेस जर सुरू करायचं असेल तर म्हणजे त्याचा अभ्यास असावा किंवा त्यामध्ये काही टिप्स असतील तर ते काय असतील? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बिझनेस सुरू करा, मग कोणताही बिझनेस सुरू होते, स्त्री असू दे पुरुष असू दे, मला हा बिझनेस का करायचा, म्हणजे तुमचा व्हाय ओळखा. आजकालच्या लँग्वेजमध्ये जर तुम्हाला म्हटलं की तुमचा व्हाय ओळखा, मला हा बिझनेस का करायचा आहे. एखाद्याचा छान चाललाय म्हणून मला करायचा आहे का मला त्याची आवड आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो आहे. जेव्हा तुम्हाला त्याचं रिझन येईल ना, की हा व्हाय तुमचा तुम्हाला सापडेल ना, मग पुढच्या गोष्टी येतात. मग पुढच्या गोष्टी की तुम्ही जो बिझनेस सुरू करता आहात तर त्याच्यामध्ये तुमचा टार्गेट कस्टमर कोण असणार आहे. ठीक आहे, टार्गेट कस्टमर कोण असणार आहेत, कुणाला तुम्हाला कोण तुमचा म्हणजे तुमच्या प्रॉडक्टची प्राइस रेंज काय आहे, ती घेणारा कस्टमर कुठे असणार आहे. मग तुमचं शॉप तुम्ही कुठेतरी गावाबाहेर टाकताय आणि तुम्हाला कपड्यांचं दुकान, साड्यांचं दुकान तुम्ही कुठेतरी गावाबाहेर टाकताय आणि कस्टमर यावा म्हणून वाट बघताय, तर तुम्हाला कस्टमरला गावापासून तुमच्या शॉपपर्यंत कितीतरी ऑप्शन्स आहेत ना. तर त्याच्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा मग तुम्हाला ते तुमचा कस्टमर, टार्गेट कस्टमर कुठे राहतो ते लोकेशन तुम्हाला गरजेचं आहे. लोकेशन तुमचं गरजेचं आहे. तुमच्याकडे तर डेमोग्राफिकली पण तुम्हाला ते, याच्याकरता मी माझं उदाहरण देईन की मी सोलापूरची प्रॉपर आणि मी पुण्यामध्ये आले. सोलापूरचा जाज्वल्य अभिमान माझ्यामध्ये त्यावेळेस होता. तुम्हाला माहितीच आहे, सोलापूरच्या शेंगा चटणी, सोलापूरच्या कडक भाकरी आणि चादरी हे खूप मोठं फेमस होतं. सो मी तेव्हा ठरवलं की मला थोडा बिझनेसचा किडा, घरामधली पहिली वुमन एंटरप्रेन्योर असली तरी मला तो किडा बिझनेसचा पहिल्यापासून थोडा थोडा होताच. सो मी त्यावेळेस ठरवलं की चला मी शेंगाची चटणी आणि चादरी वगैरे करेन. मग त्यावेळेस मी माझ्या कॅपॅसिटीप्रमाणे त्याच्यामध्ये गुंतवले आणि एका एक्झिबिशनमध्ये मी माझी सुरुवात केली. एक्झिबिशनमध्ये मी सुरुवात केली तर सगळेजण सगळीकडे फिरत होते, पण माझ्या स्टॉलमध्ये कोणी येतच नव्हतं. हां, सो आय थॉट की अरे असं का होतंय. ठीक आहे, माझा सेल नाही झाला. म्हणजे माझ्या घरात आई, मावशी असं कोणीतरी आलं तर त्यांनीच माझ्याकडनं काही बेडशीट घेतले, त्यांनीच माझ्याकडनं एक दोघी तिघी मैत्रिणी मित्र आले तर त्या लोकांनी घेतले, एवढाच माझा झाला. मी जेवढा इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये केली होती त्याच्यामधली मला 10% सुद्धा कव्हर झालेलं नव्हतं. सो तिथे मग मी म्हणजे स्वभावाचंच नसल्यामुळे मी अरे असं का झालं नाही, मग आपल्या बिझनेस आपल्याला नाही जमत वगैरे ह्या थॉटमध्ये न येता त्याची कारणं मी शोधून काढली. सो आता पुण्यापासून सोलापूर, अक्कलकोट ह्या गोष्टी आहेत त्या अत्यंत जवळ झालेल्या आहेत. भौगोलिकरित्या ते इतके कन्व्हिनियंट झालेलं आहे सगळं. तिथे लोक जाताना तिथे गेल्यानंतर पहिलं आकर्षण सोलापूरच्या चादरी घेणं असतं, सोलापूरच्या चटणी घेणं असतं, हे त्यांना सहज मिळतं. सेकंड थिंग, आजकाल पुण्यामध्ये मी बघितले की सगळ्या कॉलनीजमध्ये, सोसायटीजमध्ये ट्रकमध्ये ते सोलापूरच्या चादर आणतात टेम्पोमध्ये आणि 300-400 रुपयाला ते विकतात. मग जर सगळं त्यांना तिथे अवेलेबल होतं तर त्यांना माझ्या स्टॉलवरचं आकर्षण का राहावं. सो ही पण तुम्हाला डेमोग्राफिकली तुम्हाला त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. सो हे म्हणजे काय चालेल, कसा, कोण तुमचा टार्गेट कस्टमर आहे, मला हा बिझनेस का करायचा आहे, ह्या 3 गोष्टी झाल्यानंतर मग तुमचा बिझनेसचा गोल काय असणार आहे. की तुम्हाला असंच चला सकाळी 10ला ओपन करायचं, तुम्ही किराणा दुकान केलेले येतील तेवढे येतील घेऊन जातील असं हे करायचं आहे का नाही, माझ्या आसपास राहणाऱ्या व्यक्तीला सगळ्या सुखसोयी की तो वन स्टॉप सोल्युशन तुम्हाला द्यायचं आहे हे तुम्हाला तिथे बघायचं आहे. उदाहरण म्हणून सांगते की सोलापूरलाच एका माझ्या मैत्रिणीने कपड्यांचं दुकान तिचं सुरू केलं आणि कपड्यांचं दुकान सुरू केल्यानंतर तिने जे सुरू केलं ती सोसायटी जी होती ती मध्यमवर्गीयांची होती आणि तिच्याकडे जे कपडे होते ते सगळे हाय प्राईसचे होते सगळे. सो तिच्याकडे कोणी जाणारा येतच नव्हता तिथे.
सो असंच आमचं बोलणं. मी तिला म्हटलं तू एक काम कर ना, तू त्याच्यामध्ये असं कर की तू तुझ्याकडे की डेली वेअर्स पण काही ठेव त्याच्याबरोबर. सो डेली वेअर्समध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्या मला घ्यायला गरजच पडते तुमच्या इथं. मी ते घ्यायला आले की मला तुझी साडी पण दिसते, तुझ्या ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. सो हे बघताना मी ते पण बघितल्यानंतर मग कधीतरी आज मी ते बघितलं तर माझ्या डोक्यामध्ये थॉट येतो की यस, मला हे करायला काही घ्यायला हरकत नाही आहे, घ्यायच्या वेळेस मी तुझ्याकडेच येणार आहे. सो फुटफॉल त्या डेली वेअर्स ठेवल्यामुळे, त्या गोष्टीमुळे वाढला आणि त्यांच्या नजरेला त्याही गोष्टी पडायला लागल्या आणि मग तिच्या सेलवरती चांगला परिणाम झाला. क्या बात आहे. हां, सो अशा ह्या गोष्टी आहेत की तुमचं एकदम का करायचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला टार्गेट कस्टमर कोण आहे, तुमचं डेमोग्राफिकली लोकेशन तुमचं काय आहे, देन तुमचा कस्टमर तुमच्याकडे वॉक इन येण्याकरता त्यांची पेईंग कपॅसिटी तिथे काय आहे, त्या पद्धतीने तुमचा प्रॉडक्ट आणि त्याचे प्राईस रेंज असणं खूप गरजेचं आहे ते. आणि थर्ड म्हणजे तुम्ही जर एका विजननी सुरू करत आहात तर तुमची क्वालिटी म्हणा किंवा क्वांटिटी, जे काही कस्टमरला लागणार आहेत त्या गोष्टीवरती, जसं मगाशी आपण कस्टमर याच्यावरती तुमचा हे राहील की एका क्वालिटीने आणि एका कमिटमेंटनीच तुम्हाला पुढे कायम द्यावं लागणार आहे. जर त्याच्यामध्ये थोडासा जरी इकडे तिकडे फरक पडला तर कस्टमर तुमच्याकडे येणं बंद होतं. तर ह्या 5 गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला कायम तुमच्या बिझनेसमध्ये मेंटेन करायच्या आहेत. क्या बात आहे. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि खूप महत्त्वाचे टेकअवेज आपल्या प्रेक्षकांना या इंटरव्ह्यूमधून नक्की मिळणार आहे. पण जसं ताई बिझनेस इम्पॉर्टंट आहे, त्याच पद्धतीनं बिझनेस मॅनेजमेंट, त्याची स्ट्रॅटेजी फॉर्म करणं किंवा ज्याला आपण मार्केटिंग वगैरे म्हणतो आजच्या काळात, तेही तितकंच महत्त्वाचं आहे. आता मार्केटिंगला जोडून सोशल मीडिया आणि या सगळ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर तुम्ही ज्या वेळेला मार्गदर्शन करता त्यावेळेला ह्याला किती महत्त्व आहे? मार्केटिंग तर महत्त्वाचं आहेच आहे. आजकाल सोशल मीडियाचा फायदा त्याच्यामध्ये असा आहे की तुम्ही तुमच्या रीचमध्ये 100 जणांपर्यंत पोचतायत, तर सोशल मीडिया थ्रू तुम्ही 10,000 लोकांपर्यंत पोचतायत. एरियाचं पण त्याच्यामध्ये काही तुम्हाला बंधनं राहिलेली नाही आहेत. म्हणजे मुंबईत राहून तुम्ही अगदी पार कोकणामध्ये म्हणा किंवा मराठवाड्यामध्ये पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या बिझनेसची जाहिरात करू शकता. बरोबर आहे. एक तर सोशल मीडियाचा हा फायदा. आणि मार्केटिंगची गरज अशी आहे की तुमचं कस्टमरपर्यंत तुम्ही पोहोचणं गरजेचं आहे ना. कस्टमरला जर माहितीच नाही की असं कोणीतरी व्यक्ती माझ्या इथं असं बिझनेस करतोय, तर कस्टमर दुसरीकडेच जाणार आहे. म्हणजे माझ्या शेजारी एखादं दुकान आहे ज्याच्यामध्ये सगळं पण त्या व्यक्तीला माहीत नाही की ह्याच्याकडे काय आहे आणि तो जातोय गावामध्ये. तर मग तुम्हाला म्हणून मार्केटिंग हीच गरज आहे की मार्केटिंग म्हणजे कस्टमरपर्यंत तुम्ही पोहोचताय. सोशल मीडियाने आपल्याला त्याच्यामध्ये जास्ती सपोर्ट केलेला आहे त्याच्यामध्ये. सो हे झालं. दुसरी गोष्ट मॅनेजमेंटमध्ये मी म्हटलं तर मॅनेजमेंटमध्ये नक्कीच तुम्हाला बघणं गरजेचं आहे की इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे, पीपल मॅनेजमेंट आहे, फिनान्सची तुमची मॅनेजमेंट आहे. ह्या 4-5 गोष्टींचे मॅनेजमेंट हे तुम्हाला करणंच गरजेचं आहे की तुमचं फायनान्स अकाउंटिंगमध्ये म्हणजे तुमचं कॉस्ट कटिंग पण होणं गरजेचं आहे. आता मीच माझ्या क्लायंटकडे बघतो तर रोज एक पेन घेत आहेत, रोज एक स्टेशनरीचं बुक घेत आहेत आणि बघितलं तर वर्षभराचा त्याचा खर्च म्हटलं तर तो लाईट बिलापेक्षा जास्त. हां, सो त्याच्यावरती काही सोल्युशन्स काढले. तुझा पेन हरवला आहे, दुसरा घ्यायला गेलं की जुना जमा कर. कॅल्क्युलेटर बिघडलं, ठीक आहे, जुना जमा कर, तुला नवीन मिळेल. मग या गोष्टींनी काय व्हायला लागलं की ते कॉस्ट कटिंग हळूहळू व्हायला लागलं. चहा अगदी म्हणजे शुल्लक तुम्हाला वाटेल चहा काय, चहा तर सगळ्यांना, पण चहाची बिलं सुद्धा इतकी वाढलेली की मग चहाच्या बिलावर की ठीक आहे प्रत्येक कस्टमरला की मला स्टाफ पण चहा पितोय, कस्टमर पण चहा पितोय, मग ते बिलं चाललीत 8-8 हजाराची चहाची बिलं. त्याच्यावरती सिस्टीम काढली गेली. सो येस, तुमचं फिनान्सचं पण मॅनेजमेंट तेवढंच आहे. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सुद्धा ही त्याच्यामध्ये गरजेचीच आहे. फूड्समध्ये जर बघायला गेलं तर पेरिशेबल आयटम्स आणि नॉन पेरिशेबल आयटम्स या दोन्हीकडे तुमचं बघणं की पेरिशेबल आयटम्स तुम्ही ठेवत आहात तर त्याचं शेल्फ लाईफ तुम्हाला बघणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये, की मग तो किती दिवसात विकणं गरजेचं आहे हे तुम्हाला बघणं. तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला माहिती असेल कदाचित की डीमार्ट म्हणा किंवा बिग बाजार म्हणा यांचे जे काही डिस्प्लेचे टेक्निक्स असतात तर त्याच्यामध्ये कसं असतं की डिस्प्लेला खाली मुलांना हातात येतील त्या वस्तू सगळ्या खाली असतात. म्हणजे तुम्ही 1000ची खरेदी कराल तरी 2000ची खरेदी कधी करून याल ते मला माहिती नसतं. आणि मुलांच्या हाते मग मुलं मम्मा हे घे ना, मग पप्पा हे घ्या ना म्हणून ते डबा त्याच्यामध्ये टाकत असतात. मग स्त्रियांना लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात किंवा घरातल्या गोष्टी असू दे, कॉस्मेटिक्स असू दे, ऑफर्सवाले असतात ते तुमच्या आय व्हिजनमध्ये ठेवत असतात की ती दिसले की तिला मग हा ऑफरवाली आहे ते घेऊन टाक, तुमची गरज आहे का नाही गरज आहे काहीही बघत नाही, घेतली गेली. बाय वन गेट वन अशा काही ऑफर्स असतात. ठीक आहे. त्याच्यात त्यांची अरेंजमेंट कशी असते की ज्याची एक्सपायरी डेट संपत आलेली आहे ते पुढे ठेवतात.
आणि ज्याचे नवीन आलेले ते मागं ठेवतात. सो तुमच्याकडे नॅचरली ते घ्यायचं. तर पण बाई आत्ताच आणलेले 6 महिने वापरू, 2 महिन्यात एक्सपायरी डेट खराब होती. तुम्हाला एक्सपायरी डेट बघणं गरजेचं आहे अशा ठिकाणी तुम्ही घेत असतात तेव्हा. सो इन्व्हेंटरी मॅनेजमेंट पण गरजेची आहे की इन्व्हेंटरी मॅनेजमेंट जसं तुम्हाला फूडचं म्हटलं तर पेरिशेबल आणि नॉन पेरिशेबल प्रमाणे त्याची इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असावी. तर कपड्यांच्यामध्ये सुद्धा तसं आहे की चालत्या फॅशनचा जो ट्रेंड आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला तुमच्याकडे तसा कस्टमर येतोय का हे बघणं गरजेचं आहे. आणि येत असेल तर तो किती प्रमाणामध्ये येतोय त्याच्याप्रमाणे तुम्हाला तुमच्याकडे ते ठेवणं गरजेचं आहे. तेच तुम्हाला मी जर ज्वेलरीच्या बाबतीमध्ये ज्वेलरीमध्ये फायदा एक असा होतो, फायदा म्हणजे फायदा असा 100% तो फायदा नाही आहे, पण शेवटी सोल्युशन आहे. दॅट इज की कपड्यांमध्ये जर डेड इन्व्हेंटरी राहिली तर तुम्हाला काहीही करता येत नाही. सेल म्हणून किंवा फुकट वाटून द्यावे लागतात तुम्हाला, बरोबर आहे. फूड फेकून द्यावं लागतं. पण ज्वेलरीमध्ये असं नाही आहे. किंवा जर तुम्ही गोल्ड ज्वेलरी वगैरे जसं तुम्ही म्हणत असला तर त्याच्यामध्ये खूपच ती डेड इन्व्हेंटरी झाली तर तुम्ही मेल्ट करू शकता, बट तो ऑप्शन सगळ्यात शेवटचा असायला पाहिजे. मग तुम्ही इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करताना तुमच्याकडे कस्टमर कोणता येतो आहे, तर किती सेल होतं आहेत, अगदी ह्या सगळ्या गोष्टीचा तुमच्या सेलवरचा जर तुम्ही सेल्सवरचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये काही प्रोसेसेस इन्व्हेंटरी मॅनेजमेंट तो ठेवला तर तुम्हाला मग त्याच्यामध्ये कळेल किंवा मला कुठल्या प्रकारची ज्वेलरी किती ठेवायची. इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचा एक नियम आहे की तुमचं 180 दिवस तुमच्याकडे तो प्रॉडक्ट राहायला पाहिजे. त्याचं लाईफ तुमच्या शेल्फला तेवढंच असायला पाहिजे. हां, आय एम टॉकिंग अबाउट ज्वेलरी. 180, कारण की 180 दिवसामध्ये म्हणजे दॅट इज 6 महिने कस्टमर तुमच्याकडे आलेला असतो, त्यांच्या डोळ्यामध्ये तो दागिना बसलेला असतो आणि मग कस्टमर म्हणतो की हे तर जुनंच आहे. ठीक आहे, 6 महिन्यानंतर 90 दिवस कंप्लीट झाले की तुम्हाला डिसिजन घ्यायलाच हवा की तो कसा विकायचा आहे हे. सो इन्व्हेंटरी मॅनेजमेंट एक त्याच्यामध्ये आहे की मग तुमचा चालणारा आयटम किती प्रमाणात ठेवायचा. मग त्याच्यामध्ये जसं काही कानमान सिस्टीम्स वगैरे जे आहेत जपानी टेक्निकवाल्या, तर त्याच्यामध्ये आहे की बाबा 70% तुमची जी वस्तू आहे तर ती 70% तुमचा सेल झाला की उरलेले 30% असताना तुमचा PO काढणं गरजेचं आहे. कारण की ट्रान्सपोर्टेशनमध्ये काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात, काही वेंडरकडे काही शॉर्टेजेसचे प्रश्न असतात. त्याच्यामुळे तुम्ही ते 30% राहिलेले असतानाच तुम्ही त्याची ऑर्डर देणं, तोपर्यंत तुमच्याकडे येई तोपर्यंत तुम्हाला तो 30% सपोर्ट करतो आहे, पण तुमचं 70%लाच तुम्हाला ते पुढच्या मालाचं. तर हे त्याचं कानबान सिस्टीमचं एक वैशिष्ट्य ते आहे. सो मॅनेजमेंटमध्ये तुम्ही तुम्ही बघू शकता. 5 years मॅनेजमेंट आम्ही करतो काही ठिकाणी की समजा तुमचं गॅराज आहे, गॅराजमध्ये तुम्ही जर काही वस्तू लावलेल्या आहेत, काही पाणी असतात, काही स्क्रूड्रायव्हर्स असतात, त्या गोष्टी ज्या असतात, तर समजा एक्स नावाची व्यक्ती जर घेऊन जात असेल तिथे प्रत्येक वस्तूची ठेवायची जागा तिथे ठरलेली असते. एक्स नावाची व्यक्ती जर तिथनं ते घेऊन जात असेल तर तिच्या नावाचा टॅग तिथे लागला जाईल आणि देन तुमची काय म्हणतात तर ती वस्तू घेऊन जायला. म्हणजे मी जरी घ्यायला गेले आणि तर तिथे की एक्स नावाच्या व्यक्तीचा टॅग आहे तर त्या व्यक्तीला विचारायचं कुठे ठेवली, ती व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीने तिथे ती वस्तू ठेवेपर्यंत त्या व्यक्तीचा टॅग तिथे राहणारच राहणार. दॅट इज 5 years मॅनेजमेंट आहे. सो ह्या गोष्टींनी काय होतं की या सगळ्या मॅनेजमेंटमध्ये तुमचा सिस्टीम म्हणजे जो बिझनेस आहे ना तो पर्सन बेसिस न राहता तो तुमचा सिस्टीम बेसिस होतो, ऑटो मोडवरती जातो. आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला ते सुलभ राहतं ना. आणि मग आता माझ्याकडे मी ज्या सिस्टीम्स टाकते तर त्याच्यामध्ये तुमचा जो स्टाफ आहे तो सकाळी पीपल मॅनेजमेंटच्या बद्दल बोलते की सकाळी तुमच्याकडे 10ला येतो आहे आणि रात्री 8-9ला जातो आहे. या 10-12 तासामध्ये त्याचा तुम्ही 10,000 जर पगार देत असाल तर त्या पगारामध्ये त्यांच्याकडनं किती तुम्हाला आउटपुट मिळतं आहे ह्याचं पूर्ण रिपोर्ट निघतो. याप्रमाणे मी तिथे त्यांच्या पीपल मॅनेजमेंटमध्ये सिस्टीम टाकतात. अगदी म्हणजे त्याच्या ग्रूमिंगपासून, त्याच्या डिसिप्लिनपासून ते त्याच्या पंक्च्युअलिटीपासून इच अँड एव्हरीथिंग त्याच्यामध्ये येते. मग त्याचं वर्षाचं अप्रायझल वगैरे सुद्धा त्या गोष्टीवर निघतं. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी की मॅनेजमेंटमुळे तुमचा बिझनेस ऑटोमोडवरती जाण्यासाठी तुम्हाला उपयोग होतो. आणि एक बिझनेस ओनरला तो बिझनेस एक्सपान्शनचा सुद्धा एक वेगळा थॉट असतो. एम्प्लॉईचा काय वेळ झाली की निघून जाणार, ठीक आहे, पण ओनरला त्याचा एक्सपान्शनचा पण थॉट असतो. तर ॲट दॅट टाइम त्याला त्या एक्सपान्शनला फ्री टाईम मिळतो जर त्यांनी सिस्टीम बेसवरती गेले तर. करेक्ट. हां, तर या पद्धतीने तुमच्या बिझनेसमध्ये मॅनेजमेंट असणं खूप गरजेचं आहे. येस ताई, तुम्ही स्वतः बिझनेस मॅनेजमेंट केलेलं आहे, बिझनेस कन्सल्टंट तुम्ही आहात. एक खूप महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे असे कोणते बिझनेस एंटरप्रेन्योर्स आहेत, बिझनेसमॅन विमेन आहेत ज्या तुम्हाला पर्सनली इन्स्पायर करतात? याच्यासाठी मी 2 उदाहरणं देईन. एक मला सुधा मूर्ती मॅडमचं द्यावं लागेल की म्हणजे आज सुधा मूर्ती नावातच सगळं आहे खरं पाहायला गेलं तर.
पण त्यांच्यामध्ये कसं की एवढं मोठं सगळं असूनही त्या बाईच्यामध्ये जो सिम्प्लिसिटीचा, साधेपणाचा जो गुण आहे ना, तो मला खूप आवडतो. कुठल्याही प्रकारचा इगो नाही आहे. एवढी मोठी सेलिब्रिटी आहे, एवढ्या मोठ्या इन्फोसिसची हे ओनर आहे, पण त्यांच्यामध्ये कुठलेही इगो नाही आहे. म्हणजे अगदी अगदी साधेपणा आहे. म्हणजे त्यांच्या कपडे सुद्धा एकदम सिंपल असतात त्याच्यामध्ये. मी एका कार्यक्रमाला त्यांच्या गेले होते, त्यावेळेस त्यांना मी भेटल्यानंतर मी बघितलं की अगदी छोटासा मुलगा पण येऊन त्यांच्यापाशी काही बोलला तर त्यांनी हे केलं. आता त्यांच्या बाबतीमध्ये मी बघितलं की त्यांनी कशी गेली की त्यांनी काही पुस्तकं पण लिहिली आहेत लहान मुलांच्यासाठी, खूप लिहिलेली आहेत. का त्याच्या मागे, त्या थॉटला येण्यामागे त्याचं कारण काय होतं की त्यांची मुलगी जी आहे ते फॉरेनमध्ये असते, ती त्यांच्या नातींना मराठी गोष्टी किंवा इकडच्या संस्कृती त्यांना कळायला नव्हत्या. मग त्याच्यावरनं त्यांच्या लक्षात आलं की माझ्या नातींना जर मिळत असेल तर या पुढच्या जनरेशनला हे कळणारच नाही. मग त्यांनी लहान मुलांच्यासाठी पुस्तकं लिहायला वगैरे सुरुवात केली आणि आज बराच लहान मुलांचा वर्ग आहे की जो त्यांची पुस्तकं हे करतो. दुसऱ्या उदाहरण म्हणजे इंदिरा नूई. हेही नाव सगळ्यांना माहितीचे पब्लिक फिगर आहेत. त्या मला त्या आवडतात बिकॉज त्यांचं वर्क लाईफ बॅलन्सचे जो त्यांनी धडे दिलेले आहेत बायकांना, बऱ्याचशा त्यांच्या इंटरव्ह्यूजमध्ये मी ते ऐकलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला त्या इंदिरा नूईंची हे होती की त्यांच्याकडनं अशा लोकांना बघूनच आपण आपल्या बिझनेसमध्ये हे ना. आता मी तर माझ्या लाईफमध्ये म्हणजे माझ्या फॅमिलीमधली पहिली एंटरप्रेन्युअर आहे. मला तर कुठल्याही बिझनेसचा काही वारसा नाही आहे, काही हे नाही आहे. पण ह्या आजकाल त्या मी सोशल मीडियाला आपण म्हणतो तसं इंटरनेटमुळे इतकं काही अवेलेबल झालेलं आहे ना आपल्याला की अशा वेगवेगळ्या ठिकाणातनं तुम्ही ते नॉलेज घेऊन तुम्ही स्वतःला डेव्हलप करण्यासाठी त्या गोष्टी तुम्हाला मिळतात आणि त्या गोष्टी मी केल्या आणि बस त्याच्यामुळे मला आज जे काय आहे ते आहे. क्या बात आहे. पण आज तुमच्यामुळे अनेकांना ते एक मार्गदर्शन मिळालं आहे या पॉडकास्टच्या माध्यमातून, विशेष करून ज्यांना स्वतःचं बिझनेस सुरू करायचं आहे किंवा ज्वेलरी बिझनेसमध्ये ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी मला वाटतं हा पॉडकास्ट अगदीच उपयुक्त ठरणार आहे. स्मिताताई, तुम्ही आलात आज आमच्या स्टुडिओमध्ये. थँक्यू सो मच आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद जयंती, तुम्ही मला इथे बोलवलं. छान संवाद साधला आणि यस मलाही कळलं नाही की मी काय छान बोलून गेले ह्याच्यामध्ये. पण यस तुमच्याकडनं जे आलेले प्रश्नच असे होते की त्यांनी मला ते बोलायला भाग पाडलं. थँक्यू व्हेरी मच ह्याच्याकरता. यस.